बाई तुझा आशीर्वाद. आजचा 21 मेचा भाग जबरदस्तही आहे आणि तितकाच धक्कादायकसुद्धा. आता असं मी का म्हणते ते तुम्हाला कळेलच प्रेक्षकांनो. कारण आता विवानला किडनॅप केलेलं असतं राजाच्या सांगण्यावरून. राजाला त्याच्या भावंडांचा फोन येतो आणि राजाने विवानची जिरवण्यासाठी त्याला एका सुनसान ठिकाणी सोडायला सांगितलेलं असतं. राजाची भावंडं त्याला एका सुनसान ठिकाणी फेकून येतात. तेव्हाच अवनी लग्न मोडल्याचा आनंद साजरा करत असते. ती नाचते, बागडते. तिच्या आनंदालाच पारावार उरत नाही. तिच्या आनंदात सहभागी होतो तो म्हणजे राजा. तिच्यासोबत नाचतो, तिच्यासोबत आनंद साजरा करतो. आणि तेव्हाच राजाचे आभार मानून नकळत अवनीने राजाला घट्ट मिठीही मारलेली असते. तर त्यानंतर रात्रीच्या वेळी विवान अचानक घरी परततो. राजा आणि अवनीमध्ये खूप छान असं बोलणं होतं, छान गप्पा गोष्टी होतात. पण आता विवानची किडनॅपिंग का केली असावी याचं कारणच उलगडत नाही. आणि हे प्रकरण बाहेर जायला नको म्हणूनच चंद्रकांत अवनीच्या बाबतीत धक्कादायक निर्णय घेतो की 2 दिवसात विवानसोबत अवनीचं रीतसर विधिवत लग्न लावण्यात येईल. आणि त्याच्या शब्दापुढे आता कोणीही जाऊ शकत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी अवनीच्या लग्नाचा चुडा भरायला घेतलाय. आणि तेव्हाच राजाच्या भावंडांनी आता डायरेक्ट अवनीलाच किडनॅप करायचा प्लॅन रचलाय. पण आता हा प्लॅन संपूर्ण होतोय की नाही, हे जे सगळं काही कसं घडलं ते बघूया आता आपण. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट जरूर द्या, जेणेकरून आपल्या इतर प्रेक्षकांपर्यंत भाग पोहोचतील. लग्न मोडल्यामुळे अवनी फार खुश होते. जेव्हा ती रूममध्ये येते ना, तिला काय नाही कसा आनंद साजरा करावा काहीच म्हणजे सुचतच नसतं. आनंदाने नाचावं, पाकडावं, धिंगाणा घालावं, ओरडावं मोठ्याने, अशी अवस्था होते तिची. मनातच आनंद साजरा करते की त्या विमानचं विमान उडालं आणि हू ऊ करत ती इतकी मोठ्याने किंचाळते. नंतर तिच्या लक्षात येतं की ते घरात आहे. उगाचच तिला इतक्या आनंदात पाहिलं तर बाकीच्यांना संशय येऊ शकतो ना. मग ती आता आनंद साजरा करण्यासाठी एक छान अशी ट्रिक वापरते. काय करते ती पटकन हेडफोन घालते आणि त्यानंतर मस्त आवडीचं छानसं असं गाणं ऐकते. आणि गाणं ऐकता ऐकता अचानक कधी ती नाचायला लागते, बागडायला लागते. तिलाही भान राहिलेलं नसतं. कारण जगात आज सगळ्यात जास्त खुश आहे ती. कारण सगळं तिच्या मनासारखं झालं होतं. राजा म्हणाला होता अगदी तसंच. समोरून जेव्हा राजा येतो ना खालती, तेव्हा राजाचं लक्ष अवनीच्या रूमच्या खिडकीकडे जातं आणि त्याला नवलच वाटतं. इतकं आश्चर्याने तो पाहत असतो. कारण अवनी रूममध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत बिनधास्त नाचत असते. ना जगाची फिकीर, ना लग्नाची फिकीर, काही नाही. मस्त आपल्या आनंदात, आपल्या धुंदीत, आपल्या मस्तीत असते. आणि तिला असं आनंदाने नाचताना, बागडताना बघून राजाचा आनंद गगनाला भिडतो. तो पण मस्त असं गॉगल बिगल घालून शायनिंग मारतो हा. इकडे खालती राजा नाचत असतो आणि तिकडे अवनी. चांगलं दोघांचा ताळमेळ जुळलाय. पण इतक्यातच राजाला पाण्याचा फोन येतो. पाण्या विचारतो की अय राजा, या गोल्याचं काय करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की भावा, आता त्याच शुभमुहूर्तावरती त्याला सोडून द्यायचं. तान्या विचारतो की म्हणजे प्लॅन फते, लग्न कॅन्सल झालं. राजा आनंदाने सांगतो की विषय आहे का भावा. राजा त्याच्या भावंडांना सांगतो की एक काम करायचं, त्या खोटक्या विमानाला ना अशा सुनसान ठिकाणी सोडून द्यायचं ना की चालून त्याचे पाय दमले पाहिजे. आमच्या मॅडमला त्रास देतो काय. आता राजाचा प्लॅन फते झाला म्हणून त्याची भावंडं जाम खुश असतात. कारण त्यांनी सुद्धा त्यात मोलाचा वाटा दिला होता. टाळी एकमेकांना देऊन आनंद साजरा करतात. इकडे अवनीला नाचताना बघून राजा म्हणतो की मॅडम खुश तर आपण पण खुश. अवनीला नाचताना बागडताना राजा एकटक पाहत असतो. तिथेच आता सजावट करणारा एक व्यक्ती येतो. तेव्हा राजा ते सजावटीचं सामान आहे ते मुद्दाम त्याच्याकडून काढून घेतं. कारण त्याला अवनीकडे जायचं असतं. जेव्हा तो कारण काढून अवनीच्या रूमच्या अवतीभोवती घुटमळत असतो ना, तर तो घुटमळत असतानाच नेमकी अवनी बाहेर येते. आणि दोघे एकमेकांना असे वागतात की जसे काही अनोळखीचं आहेत. आता राजाला अवनीला बोलायचं असतं, भेटायचं असतं. आणि अवनीला सुद्धा उत्सुक असते की राजाने काय केलं, कसं केलं ते सगळं विचारण्यासाठी. आता राजा तेथून जाणार. अचानकच अवनी सुकसुक करून त्याला बोलवते. राजा विचारतो की मी. तेव्हा अवनीला काही ते बोलायचं असतं, पण आजूबाजूला ते सजावट करणारी माणसं फिरत असतात ना,
कामाला लावलेली. मग त्यांना असं खुलून बोलता येणारच नाही विवानच्या किडनॅपिंगबद्दल. म्हणूनच अवनी त्याला सांगते की तू रूममध्ये येतोस का? पण राजा विचारतो की कसं? कारण त्याला जर अवनीच्या रूममध्ये जाताना कोणी पाहिलं त्याचे तर बाबा खांडोळीच आहे. पण राजा एक भारी शक्कल लढवतो. आता अवनीच्या रूमला 2 दरवाजे असतात, एक गॅलरीकडून आणि एक समोरच्या बाजूने. तर राजा शक्कल काय लढवतो की समोरच्या बाजूने नाही तर गॅलरीकडच्या दरवाजातून तो उडी टाकून येतो. अवनी पटकन त्याला दरवाजा बंद करायला सांगते. राजा विचारतो की बोला काय बोलायचं होतं? अवनीला अजूनही विश्वास नसतो. ती पुन्हा एकदा राजाला तेच विचारते की तू खरंच किडनॅप केलंयस त्याला? तेव्हा राजा म्हणतो की मग विषय आहे काय? तेव्हा ती विचारते की पण तू तर इथे होतास ना? मग तू कसं काय केलं? अवनी घाबरून विचारते की तू सुपारी वगैरे दिली नाही ना कोणाला? तेव्हा राजा म्हणतो की मॅडम, अहो मी साधा जेंटलमॅन माणूस आहे हो. मी कशाला असलं सुपारी वगैरे देतोय? मी माझ्या घरच्यांना सांगितलं, त्यांनी मदत केली. अवनी अचंबित होऊन विचारते की तू त्या विवानच्या किडनॅपिंगमध्ये तू घरच्यांना इन्व्हॉल्व केलं आहेत आणि ते तयार पण झाले. राजा सांगतो की हो, तुझ्या घरच्यांनी तुझी मदत केली आहे. तेव्हा राजा बेफिकीरपणे बोलतो की हो, काय आहे मी तुमची सॅड स्टोरी त्यांना सांगितली ना. मग तुमची स्वप्न, तुमचं करिअर कसं त्या खोटक्या विमानामुळे डुबतंय ना, ते त्यांना नाही ऐकवलं आणि म्हणूनच ते मदत करायला तयार झाले. अचानक राजाचं लक्ष रूमभर फिरतं. अवनीचं तो प्रचंड कौतुक करतो की मॅडम, अहो किती आवड आहे तुमच्याकडे. मेडल्स तिथे असतात. मॅडम अहो किती शिकलेला आहात तुम्ही. राजाला अवनीचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमानही. अहो मॅडम, जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं ना, तर घरचे तुमच्यासाठी मदत करायला तयारच झाले. मला म्हणले, तुला काय करायचं आहे ते कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. अवनीला राजाचं कुतूहल वाटतं. आता शांतपणे बेडवर बसून ती विचार करते की माझ्या घरचे तर माझा एवढासुद्धा विचार करत नाहीत रे. आणि तुझ्या घरच्यांनी तर डायरेक्ट किडनॅपिंगमध्ये मदत केली. तेव्हा राजा मोठ्या अभिमानाने सांगतो की लाखात नाही, करोडोत एक घर आहे माझं. कुठल्याही मुलीवरती अन्याय झाला असता तरी त्यांनी तेच केलं असतं. फुल बॉडीने आणि मनाने सपोर्ट केला आहे त्यांनी. आता अवनी पुन्हा घाबरून विचारते की तुमचा साईड बिझनेस वगैरे नाही आहे ना असलं, हे किडनॅपिंग. तेव्हा राजा तिला पुन्हा कन्व्हिन्स करतो की मॅडम, मगाशी सांगितलं ना मी जेंटलमॅन माणूस आहे. अवनी आता पुढे घाबरत विचारते की बरं विवानला तुम्ही काही केलं तर नाही आहे ना? राजा सांगतो की नाही नाही, अहो फक्त तुमचं आत्ताचं लग्न पुढेच हवं इतकाच उद्देश होता. राजा आता अवनीला समजावतो की हे बघा, आता लग्न पुढे केलंच आहे तर तुम्ही एक काम करा. आता तुम्हाला वेळ मिळाला आहे. तुमच्या आईवडिलांना समजावा, विवान तुमच्यासाठी किती चुकीचा मुलगा आहे हे त्यांना पटवून द्या आणि तुम्ही आधी तुमच्या करिअरकडे फोकस करा. हे सांगून आता राजा जाणारच असतो. पण अवनी त्याला थांबवते आणि त्याचे आभार मानते. ती त्याच्या घरच्यांचेही आभार मानते. तुझ्या घरच्यांना माझ्याकडून थँक्स सांग म्हणते. आता राजा तेथून जाणार तर अवनी अचानकच अडवते त्याला. ती त्याला विचारते की 1 मिनिट थांब. हे बघ, तू ना जरासा सावधच राहा. काय आहे, माझे बाबा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या खूप साऱ्या ओळखी आहेत आणि त्यांची जी माणसं आहेत ना, ते त्यांच्या एका शब्दासाठी काहीही करायला तयार असतात. तेव्हा आता अवनीच्या मनात भीती आहे हे राजाला उमगतं. पण तो तिला सांगतो की मॅडम, अहो त्यांच्याकडं माणसं असतील पण माझ्याकडे देवी आहे. तुम्ही बिनधास्त राहा हो आणि बिनधास्त नाचा. काय कमाल नाचता हो तुम्ही. असं बोलता बोलता राजा दरवाजा उघडतो. अवनी गळ्यातले हेडफोन बाजूला फेकत विचारते की काय, तुम्हाला नाचताना बघितलं? तेव्हा राजा गडबडतो. तो सांगतो की नाही बघितलं म्हणजे असं बघितलं नाही स्वतः, खिडकीतनं दिसतं मला. अवनी त्याला विचारते की किती निर्लज्ज आहेस रे. नाही म्हणजे एका मुलीला नाचताना असं बघताना तुला लाज नाही का वाटली? त्यावर राजाही आता तिला विचारतो की हां, आणि तुमचं काय मला बोलताय? होणारा नवरा तिकडे किडनॅप झालाय आणि इथे येऊन नाचताय तुम्ही? त्यावर आता अवनी इतकी हसायला लागते. राजाही तिच्यासोबत हसतो. राजा तिला सांगतो की काय आहे, तुम्ही आनंद साजरा करा पण फोकस पण करा. पण भारी रचता तुम्ही, असं म्हणता क्षणी अवनी हसता हसता सांगते की नाही ते त्या विमान उडालं ना म्हणून. आणि दोघे एकमेकांना टाळी देतात. आता या सेकंदाला तो ड्रायव्हर आहे, अवनी मालकीण आहे, हे नातंच विचारलेले असतात ते.
उलट हळूहळू राजाची अवनीशी छान मैत्री होते. अवनी इतकी हळवी होते की तिच्या तोंडून आता शब्दच फुटत नसतो की राजाला काय म्हणायचं आहे. सतत थँक्यू थँक्यू म्हणत तर असतेच ती. राजाला ती म्हणते की खरं तर तुझं माझ्यावरती खूप उपकार आहेत. तेव्हा राजा म्हणतो की अहो तसं नाही आहे, उलट तुमचेच माझ्यावरती उपकार आहेत. अवनी विचारते की कसं काय. आता लहानपणी तिने पैसे देऊन राजाची तिच्या भावाची मदत केली होती हे थोडीच अवनीच्या लक्षात आहे. तो सांगतो की नाही काही नाही. आनंदाच्या भरात अवनीला काय करावं सुचत नाही आणि ती नकळतपणे राजाला कट्ट मिठी मारते. आता राजाला अवनीने झप्पीत देता क्षणी राजाला ना असं करंट लागल्यासारखं होतं एकदम. पूर्णपणे ब्लँक होतो तो. हे मात्र त्याच्यासाठी खूप अनपेक्षित होतं. पण ज्या क्षणी अवनीच्या लक्षात येतं की तिने काय चूक केली, ते पटकन राजाच्या बाजूला होते. एखाद्या विजेचा झटका लागल्यासारखी बाजूला होते. त्याच्यापासून तोंड फिरवते. आपल्याच डोक्यात टपली मारून घेते की काय केलं हे आनंदाच्या भरात. तरी ती राजाला जाण्यापूर्वी थँक्यू म्हणते. राजाही तिला थँक्यू म्हणतो. परत दोघेही एकमेकांना सॉरी म्हणतात. राजाचं काय भाऊ, आज तो 3 बन गया पठ्ठ्या का. जेव्हा राजा निघून जातो ना तेव्हा अवनी पटकन दरवाजा बंद करून घेते. स्वतःच्या डोक्यावर मारून घेते की खरंच. पण नंतर ती पुन्हा आपल्याच विश्वात रमते. कारण लग्न मोडलंय फायनली. वाव, इतका आनंद साजरा करते ती. आणि बाहेर राजासुद्धा मस्त आनंदाने नाचत असतो. तोपर्यंत राजाच्या सांगण्यावरून एका सुनसान ठिकाणी थण्या पाण्या यशा त्या विमानला बांधून गाडी टाकून घेऊन येतात. आणि त्यानंतर त्या विमानला जेव्हा ते बाहेर काढतात तेव्हा त्याला असं गोल फिरवतात आणि जोराचं ढकलून देतात. यशोदाला जरासं वाईट वाटतं. तो म्हणतो की अरे काय असले सुनसान ठिकाणी सोडले, त्याला कुठे जाईल तो. तेव्हा पाण्या म्हणतो की चल घे गाडीत, चल परत घेऊन जाऊ त्याच्या घरी. तेव्हा यशोदा म्हणतो की नाही 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 चल चल चल. जाण्यापूर्वी पाण्या आता त्याच्या हाताची गाठ जी असते ना बांधलेली ती पटकन सोडतो आणि पळतो. पण आता ते गाडीतून निघून जातात आणि विमान स्वतःचे हात सोडून डोळ्यावरची पट्टीही बाजूला काढतो. पण आता तो एका वेगळ्याच सुनसान ठिकाणी असतो. त्याला कळतच नसतं की कुठून कसा रस्ता आहे बाहेर पडायला. मोठ्याने मदतीसाठी तो हात मागतो. पण दूरपर्यंत माणसाचं तिथे नामोनिशाणसुद्धा नसतं. पण काही म्हणा, राजाने त्या विमानाची चांगलीच खोड मोडली आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी बाहेर बाकावर राजा बसलेला असतो. देवी आईकडे फक्त अवनीसाठी प्रार्थना करतो. आता जर त्यांना वेळ मिळालाय तर पुढेही त्यांच्या मनासारखंच होऊ देत. राजा प्रार्थना करत असताना नेमकं अवनीच तिथे येते. अवनी आता राजावरती इतकी चिडते की आपण काय केले, काय करून ठेवलेत याचं जरा जरी टेन्शन आहे का रे तुला. तेव्हा राजा बिनधास्त सांगतो की आपण कशाला टेन्शन घ्यायचं, ज्याच्या मनात पाप त्यालाच डोक्याला ताप. अवनी त्याच्यावरती चिडते की तू काय केलेस तुला कळतंय का. इतकं बिनधास्त कसा राहू शकतोस रे तू. अरे तो विमान अजून घरी आलेला नाही आहे. तू म्हटलं होतास ना की सोडून दिले त्याला, मग घरी कसा काय आला नाही तो. तेव्हा राजा शांतपणे म्हणतो की हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना 100पासून उलटे आकडे मोजा. 1 म्हणायच्या आत तो घरी येतोय का नाही ते बघा. अवनी चिडते, इथे मजाक सुचतोय तुला. तेव्हा राजा सांगतो की हळू. अवनी जाम वैतागते. तिला खूप टेन्शनही आलेलं असतं. वैतागून ती राजासोबत बाकावरतीच बसते आणि त्याला विचारते की अरे तुला माहीत नाही आहे माझे बाबा कसे आहेत. आता जर तासाभरात विमान घरी नाही ना आला तर मग ते स्वतःच शोधायला जातील. आणि अवनीचा अंदाज खराच ठरतो. कारण आता चंद्रकांतने आपलं रौद्ररूप धारण केलेलं असतं. त्यातच त्याने बंदूक काढलेली असते आणि तो तडकाफडकी घरातून बाहेर पडतो. विवानच्या आईवडिलांना सांगतो की आता 24 तासाच्या आत जर तुमचा मुलगा तुमच्यासमोर नाही आणला ना तर बघा. अवनीच्या आईचीही बोलायची पुढे हिंमत होत नाही आणि तो सगळ्यांना ताकीद देतो की आता कुणीही काहीही बोलायचं नाही. आता मी विवानला घरी घेऊन येणार आणि त्या किडनॅपरला बरोबर धडा शिकवतो. इकडे राजा बाहेर अवनीला समजावतो की तुमच्या बाबांना सांगा रिलॅक्स करा म्हणून. काय आहे, आमच्या भावंडाने त्या विमानला किंवाच फ्री ऑफ बर्ड केलं आहे. तेव्हा अवनी म्हणते की विमान. राजा सांगतो की तेच ते. बरं मॅडम ऐका की,
काही खायला असेल तर आणून द्या की. अवनी विचारते की आत्ता? तेव्हा राजा म्हणतो की अहो भूक लागली आहे, सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे मी. नाही म्हणजे आपण एकदम प्रोफेशनल माणूस आहे ना. अचानक तुमच्या घरातले आले बाहेर आणि म्हणले की चला शोधायला जायचं आहे, तर मग म्हणून मी बाहेर पण जेवायला नाही गेलो. आता राजाने एवढं मोठं काम केलं म्हटल्यानंतर अवनी त्याच्यासाठी जेवायला आणायला जाते. राजा मनातच अवनीचं कौतुक करतो की देवी, मॅडमना काइंड हार्टेड आहेत का, खूप काळजी आहे त्यांना माझी. अवनी चोरासारखी किचनमध्ये शिरते आणि गुपचूप प्लेट काढून वाटा काढून त्यामध्ये जेवण वाढतेच. इतक्यातच विवानचा आवाज येतो. मोठ्याने हाका मारत तो घरापर्यंत पोहोचलेला असतो आणि सर्वच जण शॉक होतात. विवान आता जेव्हा दारात येऊन थांबतो त्यावेळेला आता सर्वांच्या जीवात जीव आलेला असतो विवानला असं सुखरूप पाहून. पण विवानची चांगलीच मस्ती जिरलेली आहे. म्हणजे इतका बेकार थकलाय ना तो, पूर्ण अंगातला शीणच निघून गेला आहे त्याच्या. अवनीसुद्धा धावत येते. विवानचे आई वडील त्याच्याकडे धावत जातात, त्याला कुरवाळतात, आपल्या जवळ घेतात. त्यांच्याही जीवात जीव येतो. कितीही काही जर झालं तरी तो शेवटी त्यांचा मुलगा आहे. अवनी धावत येते. खांबाच्या आडून जेव्हा ती बघते मनातच ती समाधानी होते की थँक गॉड विमान आला. पण सोबतच राजाचं कौतुकही असतं तिला. काय राजा कमाल आहे. नाही म्हणजे जसं बोलतो तसाच करतो. आणि अवनी खरं तर विवानकडे दुर्लक्ष करते, त्याला फाट्यावर मारते आणि पटकन जेवणाचं ताट घेऊन ती राजाकडे निघते. तोपर्यंत चंद्रकांत आता विवानला बसायला सांगतो, कारण विवान इतकी चिडचिड करत असतो की आलोय ना आता सुखरूप, प्लीज. अवनी राजासाठी पटकन पाणी आणि जेवणाचं ताट घेऊन बाहेर जाते. राजाला ती आनंदाने सांगते की फायनली विवान घरी आलाय. तेव्हा राजा म्हणतो की भुकेल्याच्या समोर जेवणाचं ताट आलं ना तेच जास्त छान झालंय. अवनी विचारते की मला तर ना खरंच वाटत नाही आहे. अरे ती उत्साहाने काय विचारते माहिती आहे की राजा, इतकं सोपं असतं का किडनॅपिंग करणं? तेव्हा राजा हसून म्हणतो की ओ, लय अवघड काम असतंय ते, आणि याच्यासारख्या पैलवानाला उचलणं तर मग तर जास्तच ताकद लागते. अवनी म्हणते की भारी आहेत हा तुझ्या घरचे. राजा सांगतो की अहो, आपल्या मदतीला कायमच उभे असतात ते. अवनी म्हणते की पण प्रॉब्लेम तर झाला असता ना. त्यावर राजा तिला सांगतो की अहो काय नाही हो, खोटकं विमान आहे ते. नाही म्हणजे बॉडीवर दिसतंय फक्त, एकदम काडे काडे. अहो माझ्या भावाने साधा हात काय फिरगळा, रडत होतं ते. नाही म्हणजे रडतंय की बसतंय अजून. त्यावर अवनी इतकी हसायला लागते. इकडे घरात स्वाती पाणी आणून देते तेव्हा विमान पाणी पिऊन आता कुठे थोडासा शांत होतो. त्याचा घसा कोरडा पडलेला असतो आणि त्याची इतकी चिडचिड होत असते की ते बाहेर ऊन आहे यार इथे. साधं टॅक्सी रिक्षा काहीसुद्धा मिळत नाही. कोणी मला लिफ्टसुद्धा देत नव्हतं डॅड. त्याची आई त्याला विचारते की विवान, तुला भूक लागली आहे का, काहीतरी खायला आणलं सांगू का? तो चिडचो की बस यार. तेव्हा चंद्रकांत त्याला शांत व्हायला सांगतो. तो विचारतो की विवान, बरं मला सांग की कोण होती ती माणसं? विवान म्हणतो की काहीच माहीत नाही आहे. तो विचारतो की बरं काय बोलत होती, म्हणजे काही वेगळं असं काही अंदाज आला का तुला? विवान सांगतो की नाही. चंद्रकांत विचारतो की तुझं कोणी शत्रू? विवान म्हणतो की मी तिकडे कॅनडाला असतो, आई बाबा इथे कोणाशी वैर का घेतील? पण तो उलटा सवाल करतो की तुमचे कोणी शत्रू आहेत का? विवानला आता त्याची आई घाबरत विचारते की बरं विवान, तुला कोणी मारलं का? नाही तर मारलं असेल तर सांगा खरं खरं, परत खूप दुखतं अरे. तेव्हा विवान सांगतो की नाही, मला कुणीच मारलेलं नाही आहे. उलट खाणार का काही विचारायचे आणि तोंडात पोळा कोंबला त्यांनी माझ्या. त्याचे बाबा विचारतात की बरं तुला नेमकं कुठे थांबून ठेवलं होतं? तो वैतागतो की बाबा पट्टी होती यार माझ्या डोळ्यावरती. आता चंद्रकांत त्याला प्रश्न विचारतो की मला एक सांग की त्याने पैसे वगैरे मागितले का? त्यावर तो नकारार्थी मानाला होतो. आता या गोष्टीत मात्र गडबड वाटते. कारण विमान आता परत फिरून प्रश्न विचारतो की तुम्हाला काही धमकीचा फोन वगैरे आला होता का? तसंही काही झालं नव्हतं. चंद्रकांत म्हणतो की कमाल आहे, खंडणी मागितले नाही, धमकीचा फोन नाही, पैसे मागितले नाही, मग किडनॅप का केलं असेल? आता त्याची आई सांगते की
तू ना विचार करू नकोस जास्तीचा, तू आराम कर. विवानची जास्त चिडचिड होते की विचार कसं करू नकोस आई. मला पण कारण काय आहे ते कळतच नाही आहे. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. काहीच नसताना किडनॅप का केलं असेल? खूप मोठा प्रश्न पडतो. अवनी इकडे राजाला विचारते की कारण नसताना तुझ्या घरचे माझ्या मदतीसाठी तयार कसे झाले? त्यावर राजा सांगतो की एक कारण तर मी मगाच सांगितले तुम्हाला. आता दुसरं कारण म्हणजे सतत त्यांना ना बाईचा आशीर्वाद हवा असतो. आमच्या घरातले मुलीची बाईची खूप किंमत करतात. मी त्यांना सांगितलं होतं की अवनी मॅडमला मी अडकू देणार नाही. तो मुलगा तिच्यासाठी चांगला नाही आहे. आणि तसंही जर आम्ही तुमची मदत केली नसती तर देवयाईनं आम्हाला कधी माफ केलं असतं का? अवनीला इतकं कुतूहल वाटत असतं. ती विचारते की तू सांगितलं आणि त्यांनी पटकन ऐकलं. विवान सांगतो की विषय आहे काय, आमच्या घरात ना टोटल फ्रीडम आहे. ज्याला जसं जगायचं अगदी तसा जगतो तो. कोणी कोणावरती कसलीही मतं लादत नाहीत हा. आमच्या घरच्यांना कमाल म्हणजे काय, कमाल कमाल आहेत. अवनीला आता राजाची फॅमिली जाम भारी वाटते आणि आवडते सुद्धा. घरात आता विचार करून सगळ्यांची डोकी फुटायची वेळ आली आहे. कारण चंद्रकांत विवानला विचारतो की काही प्रोफेशनल गुंड वगैरे वाटत होती का ती? तो म्हणतो की अजिबात नाही. त्यांच्या वागण्यावरून तर असं काहीच जाणवलं नाही. कारण त्यांच्यातच सतत वाद व्हायचे. मला असं वाटतं की कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं होतं ते. पण कुणाच्या? पुन्हा प्रश्न पडतो. इकडे राजाला चोराचा ठसकाच काय लागतो. अवनीचा जीव कळवळतो त्याच्यासाठी. अवनी पटकन त्याच्यासाठी पाणी देते. स्वतःच्या हाताने ते त्याला पाणी पाजते. त्याच्या डोक्यावरती आपला हात चोळायला लागते. आता त्याला इतका ठसका लागलेला असतो. त्यात ती त्याला मानही वर करायला सांगते. अवनी इतकी काळजी करते हे पाहून राजाला सुद्धा खूप बरं वाटतं आणि भारीही वाटतं. अवनी त्याला विचारते की ठीक आहेस ना तू? राजा सांगतो की हां हां. अवनी त्याला विचारते की तुझ्या घरी कोण कोण असतं? राजा म्हणतो की फादर आहेत, एक एल्डर भाऊ आहे आणि 2 यंगर भाऊ आणि मी. अवनी विचारते की सगळे पुरुष? आणि तुझी आई? राजाचा चेहराच काळवंटतो. तो सांगतो की आमची आई लहानपणीच वारली. अवनीला त्याच्यासाठी इतकं वाईट वाटतं. ती म्हणते की सॉरी, मला माहीत नव्हतं. त्यावर राजा म्हणतो की नाही हो, तरी पण ना आमच्या भावंडाचा एकमेकावर इतका जीव आहे ना की आईची कमी आम्ही एकमेकांना कधीच भासू देत नाही. मुक्कार सांभाळून घेतो हां आम्ही. तेव्हा अवनी म्हणते की दिसतंच आहे ना ते. आता बघा, जर त्यांनी सांभाळून घेतलं नसतं, तू त्या सोंगट्या विमानाला जर किडनॅपच केलं नसतं तर? तेव्हा अवनी त्याच्याजवळ बसून सांगते की माझं लग्न लागलं असतं. तेव्हा राजा म्हणतो की पण नाही ना लागलं. नाही म्हणजे मुहूर्तावरती उचलला ना त्याला. तेव्हा अवनी म्हणते की बरोबर हां, आणि मुहूर्तावरतीच सोडला, मुहूर्त संपल्यानंतर. घरात आता विमान विचार करतो की मुहूर्ताच्या आधी त्याला उचललं, मुहूर्त संपल्यानंतर सोडलं, म्हणजे नक्कीच हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे. आणि तो चंद्रकांतला प्रश्न विचारतो की म्हणजे हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतं आहे का कोणी? चंद्रकांत विचारतो की पण असं कोणी का करेल? आणि अचानकच विमान बोलतो की अवनीला विचारा ना, तिचं बाहेर कुठेतरी. तेव्हा चंद्रकांत खवळतो त्याच्यावरती. विवान, तोंड सांभाळून बोल. विवान म्हणतो की नाही अंकल, तसं नाही, पण अवनीवरती कोणाचं एकतर्फी प्रेम असेल तर? आता तर जास्तच चवताळतो हा चंद्रकांत. अख्ख्या गावाला माहिती आहे की अवनी माझी मुलगी आहे. तिच्याकडे बघायची हिंमतही करणार नाही कोणी. पण आता मुहूर्त टळला असं विवानची आई म्हणता क्षणी सगळ्यात मोठा गफळत होतं. कारण रागाच्या भरातच आता हे प्रकरण बाहेर नको जायला म्हणूनच चंद्रकांतने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. ते म्हणजे 2 दिवसानंतर चांगला मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरतीच विवान अवनीचं रीतसर लग्न होणार. आणि त्याने तो निर्णय जाहीरही करून टाकला आहे. म्हणजे आता आणखीनच मोठा प्रॉब्लेम, मोठी अडचण आली आहे ना. पण प्रेक्षकांनो, काहीही म्हणा, आजचा भाग खरंच खूप मस्त होता की नाही? तर आता भाग संपतोय, पण पुढे ट्विस्ट येणार आहे. कारण अवनीच्या हातात आता लग्नाचा चुडा भरला जात असतो. राजाला पाहून काळजात अगदी चर्र होतं. एवढं पळापळ करूनसुद्धा राजाची मेहनत वाया जाते.
पण आता धन्या त्याला प्लॅन सुचवतो की यावेळी आपण पोरीलाच किडनॅप करायचं का. म्हणजे आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, कारण याच एका ट्विस्टने राजा आणि अवनी एकत्र येणार आहेत. कसं ते पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे ते ट्विस्ट बघायला तुम्हाला आपल्याच चॅनलवर मिळणार आहेत. तर भाग कसा वाटला ते कमेंट करून कळवाच आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.